दिंडोरीत महिला उद्योजिका प्रशिक्षण मेळाव्याचे भव्य आयोजन। दिंडोरी तालुक्यातील मातोश्री कृषी पर्यटन निळवंडी रोड येथे महिला सक्षमीकरणासाठी भव्य महिला उद्योजिका प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। शनिवार दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता झालेल्या या मेळाव्याचे आयोजन परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने, आबासाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून आणि क्रिशा फाउंडेशनच्या पुढाकारातून करण्यात आले। या मेळाव्यात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रमांची सुरुवात झाली आहे। यामध्ये मशरूम उत्पादन, समय आणि फुलावटी मसाले तयार करणे, सेंद्रिय खते व औषधे निर्मिती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन ऑपरेट करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबन आणि व्यावसायिक प्रगतीसाठी नवे दालन खुले करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे। क्रिशा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ उज्ज्वला अभय कोथळे उगले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। या मेळाव्याची विशेषता म्हणजे प्रशिक्षणासोबत महिलांना कच्चा माल पुरवठा आणि तयार मालाची हमीभावाने खरेदी योजली असून त्यांना बाजारपेठ शोधण्याची गरज भासणार नाही। हा उपक्रम महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी नवा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे। या कार्यक्रमासाठी आबासाहेब मोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, श्यामभाऊ बोडके, तालुका अध्यक्ष श्यामभाऊ मुरकुटे, अरुणा देशमुख, आशाताई कराटे, भारती देशमुख, रत्ना कोंबडे, अश्विनी सोनवणे, संध्या निरगुडे, आरती पवार, वैशाली हरिकमहले, सविता तालखे गायकवाड, अमोल गोखोडे, रणजित देशमुख, दिगंबर ढाकणे, निलेश खोडे, अमोल काळे, कैलाश ढाकणे, गोविंद बोडके आणि मोनिका गांगुर्डे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्ज्वला कोथळे उगले यांनी केले। सूत्रसंचालन नीता भामरे यांनी, तर संयोजन मंदा गायकवाड यांनी केले। हा अभिनव उपक्रम दिंडोरी तालुक्यातील सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा देणारा ठरलाय। उगले कोथळे, क्रिशा फाउंडेशन नाशिकची अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची दिंडोरी मंडलची मी अध्यक्ष। खरं तर हा कार्यक्रम घेण्याचं खूप दिवसापासून मनात होतं। का तुम्ही जर बघितलं तर महिला उद्योजिका मेळावा म्हटलेलं आहे, आपण इथे कुठेही महिला सक्षमीकरण मेळावा म्हटलेलं नाही आहे। महिला सक्षमीकरण मेळावा मुळात महिला सक्षमच आहे म्हणून ती आज एक उत्तम आई आहे, म्हणून सर्व काही संसार आपला खूप चांगला सुरू आहे। पण मग आता या महिलांना उद्योजकतेचं प्रशिक्षण आपल्याला देणं गरजेचं होतं। बरं, प्रशिक्षण दिलं, पण मग त्या प्रशिक्षणातून या महिलांना फक्त प्रशिक्षण घेतलं, त्यांनी काही उद्योग सुरू केले तर तो माल तयार करणं पासून त्यांना कच्चा माल कुठून मिळवायचा, त्यांनी तो विकायचा कुठे, तयार झालेल्या वस्तूला जोपर्यंत मार्केट मिळत नाही तोपर्यंत हे शक्य होत नाही। तर मग महिलांनी काय करायचंच नाही का, तर ते करण्यासाठी म्हणून आपण आज हा मेळावा आयोजित केला। या मेळावा आयोजनासाठी मला बहुमूल्य मार्गदर्शन आणि साथ लाभली ती आपले गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंचे सुपुत्र आबासाहेब मोरे यांना मी प्रस्ताव ठेवला। त्यांनी सांगितलं, ताई, महिला सबलीकरणासाठी आपल्याकडे खूप चांगली व्यवस्था आहे, तुम्ही या कार्यक्रम घ्या। आणि मग कार्यक्रमाचं हे नियोजन केलं। याच्यामध्ये आपण ड्रोनचं प्रशिक्षण, आता ड्रोन दीदी ही मोदीजींनी जी दिलेली संकल्पना आहे, तर ड्रोन दीदी म्हणजे काय हे आतापर्यंत आपल्याकडच्या ग्रामीण भागातल्या महिलांना खूप कमी माहिती होती। मग ही त्यांना माहिती मिळावी, ड्रोन प्रत्यक्ष कसं उडवलं जातं, त्याच्यानंतर त्याने काय करता येईल, त्याचा फायदा काय आहे, हे सगळं या प्रशिक्षणामधून। नंतर मशरूम तर ही अशी एक गोष्ट आहे की अगदी सहज उत्पादित होऊ शकते, पण त्याचं मार्केट त्यांना उपलब्ध झालं पाहिजे। वाती असतील, फुलवाती असतील, पत्रावळ्या, ड्रोन यांचं मार्केटसुद्धा कच्चा माल देणं आणि मार्केट उपलब्ध करून देऊन या महिला ज्या मुळात सक्षम आहे त्यांना आर्थिक सबलीकरणासाठी आपला हा क्रिशा फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी आणि दिंडोरी प्रणित जे केंद्र आहे आपलं, त्यांच्यामार्फत हा एक छोटासा आपला उपक्रम आहे। इथून पुढे असेच उपक्रम आपण घेऊन महिलांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। महिला सबलीकरण जे आहे आर्थिक याचं, तर हे कुठून तरी महिलांना बाळकडू मिळण्यासारखंच इथे झालेलं आहे। याच्यामध्ये आम्हाला जी प्रेरणा मिळते त्या आमच्या लाडक्या भारतीताई पवार ज्या केंद्रीय मंत्री होत्या, म्हणजे सक्षम आणि कणखर कसं असावं, कसं राहावं महिलेने, याचं जे आम्हाला ट्रेनिंग त्यांच्याकडून मिळालं, तर त्यांचेही
आम्ही म्हणजे त्यांच्यामुळे आम्ही जे घडत गेलो आहोत, सगळ्या महिलांना त्यांच्याकडे बघून जो आदर वाटतो, त्यांच्यामुळे काहीतरी करण्याची प्रेरणा येते. तर या भारतीताई यांचं सुद्धा इथे योगदान मोठं आहे. मौली आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, आबासाहेब मोरे आहेत, या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आमचे तालुकाध्यक्ष शांभाऊ मुरकुटे, जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्चाव, या सगळ्यांचं मला खूप सहकार्य मिळालं. म्हणून हा कार्यक्रम आज मी यशस्वीरित्या पार पाडू शकले. आणि असंच बळ भारतीताईंकडून किंवा आमच्या संपूर्ण पक्षाकडून, आबासाहेबांकडून मला कायम मिळेल अशी मला इथे अपेक्षा आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्या ठिकाणी आपण पवित्र ठिकाणी उपस्थित आहोत त्या ठिकाणचे मार्गदर्शक गुरुपुत्र आबासाहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न होत आहे, त्या भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याच्या अध्यक्षा ताई आणि त्यांच्या संपूर्ण टीम, आमच्या तालुक्याचे अध्यक्ष शांभाऊजी, उपस्थित सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि खास करून या प्रशिक्षणाला उपस्थित असलेले, आपसात बोललं तर त्यांनी आल्यावर अतिशय प्रसन्न वाटतं. आपला जीवन जगत असताना आपले जे काही व्यथा असतात, चिंता असतात, जे प्रॉब्लेम असतात ते आपण सगळे विसरून जातो आणि त्या गुरुजनी आपण आहोत. पण ते करत असतानाच आपण सक्षम झालं पाहिजे, आपलं सबलीकरण झालं पाहिजे. या उद्देशाने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे. मी ज्यावेळी आलो त्यावेळी सर्व प्रदर्शनी मांडलेली, वेगवेगळे विषय, महिलांना करण्यात येणारे जे काही उद्योग आहेत ते अतिशय चांगले आहेत आणि विशेष करून त्याला अध्यात्माची जोड असल्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्यांना फायद्याची असणार आहे. आणि भविष्यात जे काही आपले सेल्फ हेल्प ग्रुप असतील, बचत गट असतील, त्या बचत गटांना वेगवेगळे उद्योगधंदे, आपले जे काही स्वयंरोजगाराचे जे काही व्यवसाय ते आपल्याला सुरू करता येतील. महाराज सद्गुरू मुरलीधर आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य माऊली दिवाळीवंदन. आजच्या या रोजगार मेळाव्याच्या मार्गदर्शन जास्त करत असणारे सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असणारे आमच्या सर्व माता भगिनी, आपण सगळ्यांच्या शिष्यवृत्तीत आपण चर्चा केली की रोजगार कुठून आपण उपलब्ध करू शकतो. आमच्या माता भगिनी रोजगारासाठी रानभाज्यांपासून शेतीला उपयोगी पडणारे जे काही खतं औषधे ते प्रत्येक गावात तयार करू शकतात. त्यासाठी भांडवलाची गरज नाही. शांत डोकं ठेवून आपली बुद्धी चालवून आपण मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळवू शकतो. आर्थिक सहाय्य मिळो ना मिळो तसं सरकारी बऱ्यापैकी आपल्याला खूप चांगल्या स्कीम आहे. ड्रोन असो, इकडल्या बाजूला हवे फिरणारे ड्रोन आहे आणि दुसऱ्या बाजूला जेवणासाठी बनवायचे जे काही ड्रोन पत्रावळे आहेत, दोन्ही ड्रोन इथे उपलब्ध आहे. ड्रोन आहे आणि ड्रोन आहे. तर आपल्याला अनेक अशा नैसर्गिक घटकांपासून पावसाचे पाणी त्याच्यापासून ड्रोनची पत्रावळे खूप छान पद्धतीने बनवू शकतात. कारण आज आपण जे बाजारात जे काही प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या घेतो त्या त्याच्यातून आपल्या पोटात सुद्धा प्लॅस्टिक जात आहे, निसर्गात प्लॅस्टिक पोहोचत आहे, गाई गुरांच्या पोटात प्लॅस्टिक गेलेले, पूर्ण कुठली प्लॅस्टिक व्हायला लागलेली. म्हणून आपल्याला त्यासाठी आम्ही प्लेट बॅग उपक्रम सुरू केलेला आहे. भारतामध्ये माहीत असावं म्हणून इथे त्याची माहिती आमचे पर्यावरणाचे आपले प्रतिनिधी दिली की ज्यांना त्यांच्या घरी कार्यक्रम असले तर बऱ्याच वेळा भारताच्या घरी काही स्वतःपटा फंक्शन कार्यक्रम असतात. 5-50 लोक जेवणासाठी आले पत्रावळ्या आणतो, पत्रावळ्या आल्याला पैसा लागतो, प्रदूषण होतो, पोटात प्लॅस्टिक जाते, शरीर त्यासाठी आपण प्लेट बॅग महाराष्ट्रात 200-250 अधिक प्लेट बॅग खूपच स्टीलच्या बॅगा तुम्हाला
सुविधा भेटतील त्या तुम्ही वापरायच्या, स्वच्छ करून आणून द्यायच्या. अशा पद्धतीने आहे. नाशिक शहरात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी प्ले बँक आहे. नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक.